हेच तर अभ्यासक सांगतात तुम्हाला की हैदराबाद गॅजेटियर मध्ये फक्त संख्या आहे आणि हे शोधण्यासाठी, याचा दस्तऐवज शोधण्यासाठी सरकार 2 वेळा हैदराबादला जाऊन आलं. मात्र ना तालुका स्तरावरची माहिती सरकारकडे आहे, ना गाव पातळीची आहे, ना व्यक्ती पातळीची आहे. त्यामुळेच हैदराबाद गॅजेटियर मध्ये जे पुरावे द्यायचे आहेत नातेवाईकडे, ते कुठून द्यायचे हा तर प्रश्न आहे मुळात. तुमच्याकडे बी अभ्यासक आहेत का? अभ्यासक तुमच्याकडे बी येतात? हेच तर सांगतायत अभ्यासक तुम्हाला जे बोलतायत ते तुमचे. हा ना, तेच म्हणलं तुमच्याकडे बी अभ्यासक येत. बाय 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 बाय, यादीच करावं लागेल एका अभ्यासकाची. आता हे बघा, आज हे 4 तारीख, बरोबर ना? 4च ना? आज 4 तारीख आहे. आपण ह्या खोलीत, गॅलेक्सी हॉस्पिटलला, या खोलीत आपण आता 15 जण आहेत. आत्ता 4 तारीख 2025 साली 2050ला आपल्या 15 जणांचे किमान 50 जण असतील. हे तुम्हाला मान्य करावं लागेल. तुमच्याच अभ्यासकाचं तुमचंच उत्तर तुम्हाला देतोय. तसं त्या काळी संख्या होती 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात. तुम्हाला तहसीलला काय, तुम्हाला माहिती कोणची गोळा करायची, याच्यापेक्षा गॅजेट काय सांगतंय? 2.5 लाख संभाजीनगर आणि जालन्यात होते. म्हणजे आत्ताचे संभाजीनगर जालन्यातले सगळे मराठी कुणबी आहेत. क्लिअर आहे ना? कोणचा अभ्यासक रे? कोण अभ्यासक काय याचं काय? इथला प्रत्येक जिल्ह्यातला जो कुणबी आहे त्या काळचा 1881चा 1901चा, तो मराठा कुणबी आहे. जसं की या खोलीत आपण आता 15 आहेत, 20-25 वर्षानं त्याचे 50 झाले. हे 15ला तर द्या. चला गॅजेट प्रमाणे, चला तुम्हाला सापडणार ना, आणि चला गॅजेट प्रमाणे 15ला द्या. उदाहरणार्थ 2.5 लाख संभाजीनगर जालना जिल्ह्यातल्या, चला द्या त्यांना. त्यांचा 67चा पुरावा घ्या पूर्वीचा आणि द्या त्यांना. त्यांच्या रक्ताच्या नातेवाईकाला कसं द्यायचं आम्ही बघू. चला करा सुरू. येड नका घेऊ ह्या अभ्यासकाचं. काय आता अभ्यासक म्हणलं का जाऊ दे. असं आहे की पण 2050ला ह्या खोलीमध्ये जे 15 होते हे कोण आहेत हेच माहिती नाही आहे ना अजून. ते कुठे शोधायचे हा प्रश्न आहे. अहो आहेत हेच मराठी कुणबी येत ना हो. अरे अभ्यासकाने डोकं खुराक केलं लोकांचं, यांना आयुष्यात काही आलं नाही. तुम्हाला पकडीलं का कण ती नाही, ती येडाला बेकार आहे बरं का. पडू नका येड्यात जाताना त्या. दुसरं एक, आता बच्चू कडू असं म्हणाले की तुमच्या आंदोलनासोबत आंदोलन करण्याची त्यांची इच्छा आहे. ऑलरेडी ते आंदोलन करतायत शेतकऱ्यांच्या संदर्भात. काय झालं? शेतकऱ्यांच्या संदर्भात तुम्ही आंदोलन करणार असं घोषणा केली ना. ते पण म्हणाले की मी पण तुमच्यासोबत ते आंदोलनात तयार आहे. होईल ना, आता बैठक होईल ना, दिवाळीच्या नंतर बैठक होईल ना. आपण सगळ्यांना बोलून एकत्र शेतकऱ्यांसाठी. पाटील साहेब, शेतकऱ्यांचा एवढा मोठा प्रश्न आहे, सगळे प्रश्न असताना राज्य सरकार आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव याच्यावर आता फार जास्त, जो अमरावतीमध्ये परिस्थिती तणावपूर्ण झालेली या विषयावर सरकारला या सगळ्या गोष्टीसाठी लक्ष हटवण्यासाठी असं काही कुठं होण्याची शक्यता आहे? नाही, लक्ष हटत नसतं. काय असतो, एक नाद असतो लागलेला, आणि तेढ निर्माण करल्याशिवाय आपल्याला करमत नाही. अशा वृत्तीचे काही राजकीय नेते असतात. यांच्या ह्या नाशक्या भूमिकेमुळं अशी परिस्थिती उद्भवती. परंतु नेटानं आणि धाडसानं त्याला तोंड द्यायचं असतं. सगळ्या जाती धर्माच्या लोकांनी हपकायचं नसतं, घाबरायचं नसतं. संकट येत असतं, त्या संकटाला सामोरं जायचं धाडसानं. हे प्रत्येकानं आपण आपल्या रक्तात भिनून घेतलं पाहिजे. कुठं लय मोठे गँग आली म्हणून घाबरून बसायची गरज नाही. त्याला तोंड देणं सुद्धा गरजेचं आहे, तर ते बंद होईल. जर आपण त्याला तोंड नाही दिलं तर ते बंद होणार नाही, ते जास्त करत राहतील. प्रत्येकाला अन्याय होत असेल तर धाडसानं त्या अन्यायाला सामोरा प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी जाणं गरजेचं आहे. ओबीसींचा सर्वात मोठा विश्वासघात आरएसएस आणि भाजपने केलाय, त्यामुळे ओबीसींनी स्वतःची लढाई स्वतः लढायला, असं प्रकाश आंबेडकर म्हणतात. त्यांचं आरएसएसचं काय समज. धन्यवाद. चला. फिश